संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरीसे जनासहित। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून बोलू नका तुकोबराई या अभंगाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या मनाला आणि मनाच्या नंतर जनाला संसार नेमका कसा याचं यथायोग्य मार्गदर्शन म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा बोलू नका हो विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र तरोडा नावाचं गाव आणि खुर्द का बुद्रुक तरोडा बुद्रुक नावाचं गाव आणि या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आमच्या भगिनी हरिभक्तीपरायण कुमारी आरतीताई शिंदे यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण भगवान श्री भोलेनाथाचे चरित्र या ठिकाणी श्रवण करत आहात। माझा योग चांगला या चालू असणाऱ्या उत्सवात आज उपांत्य आज अर्थात 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं योगायोगानं माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेले आहे। त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आता ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण माऊली महाराज खवणे आणि शहाणे महाराज आमच्याबरोबर आलेले अंकुश महाराज अजून सर्व भजनी मंडळ नावं काही माहीत नाहीत। आमचे परम मित्र मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज भंडारे तेही उपस्थित आहेत। इकडून आमचे गुरुबंधू आम्ही सोबत आळंदीला राहिलो तिथं जवळच अर्धापूर गाव आहे। आमचे राजेश महाराज कल्याणकर अर्थात सोनू महाराज आम्ही त्यांना म्हणतो तेही या ठिकाणी वेळ काढून आज आळंदीलाच वास्तव्याला आहेत पण वेळ काढून आज आवर्जून उपस्थित आहेत। त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्यासोबत आलेले सगळे मंडळी आमचे मित्र श्री भाऊ पावडेवाडीकर तेही उपस्थित आहेत। माझा अतिशय जीवलग आणि लाडका म्हणजे सूरज पाटील तेही या ठिकाणी वेळ काढून उपस्थित आहेत। त्यांना धन्यवाद देतो। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। दोन्ही कॅमेऱ्यावाले त्यांना धन्यवाद। माईक सिस्टीमवाल्या दादाला मनापासून धन्यवाद देतो। माता भगिनी पुरुष मंडळ आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन। गुरुजींनी लावलेलं खरं म्हणजे हे रोपटं आहे 5 वर्ष झाले का आता जवळजवळ 5 वर्षापासून हे रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे आणि आज 5व्या वर्षात 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकोबराय सर्वप्रथम मनाला आणि मनाच्या नंतर जनाला संसाराचं मार्गदर्शन करतात। कसं आहे बघा इकडे बोलू नका विक्षेप करू नका ध्यान देऊन ऐका। परमार्थ ही प्रक्रियाच अशी परमार्थासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे मन आहे। परमार्थाला महत्त्वाचं काय महाराज मन जर एकाग्र झालं तरच परमार्थ नाही तर परमार्थ होऊ शकत नाही। अर्जुनानं ज्या वेळेला प्रश्न विचारला भगवान परमात्म्याला की भगवान लोक तुमच्या जसे पाया पडते तसे माझ्या बी पाया पडले पाहिजे मी काय केलं पाहिजे त्यावेळेला ज्ञानोबरांनी उत्तर दिलं अर्जुना तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते। अर्जुना मन हे मीची करी मन एकाग्र झाल्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही। परमार्थ किती दिवस करायचा असतो ज्ञानोबरांनी सांगितलंय
जववरी अर्जुना तो बोध भेटना मना तववरिया साधना भजावे लागे. नीट लक्ष देऊन कीर्तन आहे का, माझं वेगळं कीर्तन आहे रोजच्या पेक्षा, जरा ध्यान द्यावं लागतंय. परमार्थ तिथपर्यंत आहे जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत. ही मनाशी गोष्ट आहे. ह्या मनानं जर ठरविलं, मनाच्या जर मनात आलं, कुणाच्या गुरुजी कुणाच्या मनाच्या जर मनात आलं तर मन माणसाचं कल्याण करते, आणि मनाच्या जर मनात आलं तर मन माणसाचं पतन बी करते. गती अधोगती मनाची हे युक्ती, गती अधोगती मनाची हे मन लावाए साधू संगे, साधू संगे मन लावाए साधू संगे, साधू मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगी. लक्ष आहे ना माझ्याकडे, लक्ष आहे का कीर्तन. गती बी कुणाच्या हातात आहे. मी माय शपथ हानवान घेईन बघा, बोलत जातोय मोकळ्या मानवी थोडस. गती कुणाच्या हातात आहे, मनाच्या. मला बोलावं लागतंय ते स्वीकीर, मी त्याच्यामुळे लांब जात नाही. आपलं परिसर सोडून होय ना, आपलं काही कळतच नाही त्याच्यामुळे मी जात नाही लांब. आलो योगायोगानं तर माझ्याशी बोलत चला. गती कुणाच्या हातात आहे, मनाच्या. आणि अधोगती कुणाच्या हातात आहे, मनाच्या. ह्या दोन्ही गोष्टी मनाच्या हातात आहे. ह्या मनानं चांगल्या चांगल्याची दुकानं बंद केलेली. कुणी कुणी काय तुका मने माने बहुनाडियले शहाणे, बहुनाडियले शहाणे, बहुनाडियले तुका म्हणे म्हणे आणि बहु नाडी येले शहाणे. गुरुजी, शहाण्या शहाण्या माणसाचे दुकानं बंद केले असतील तर मनानं केले. कुणी केलेले म्हणून ज्ञानोबाने सांगितलं, बाबा ह्याच्या नादी लागू नका. कुणाच्या शिरभाऊ, कुणाच्या जेवढे जेवढे ह्याच्या नादी लागले, कुणाच्या माऊली, कुणाच्या मनाच्या, तेवढ्याच तेवढ्याच वाटूळ झालेलं. मनोमार्ग गेला प्रमाणाला शहाणीच नाही, कुठून येडे बी नाहीत. त्याच्यामुळे प्रमाणाला ढिलं पडायचं नाही. मोकळ्या मनानं काय प्रमाण बिंदास्त. काय ही गायक असले मग काय झालं, आपलं बिन झपका दाखवायचं एकदा, जी होईन ती होईन. हा मोकळ्या मनानं प्रमाण म्हणायचे. मला जमतेत बाकीच्या महाराजांनी, माझं काही नाही. बिंदास्त म्हणायचे. नसलं बी बसत तरी म्हणायचे, माझी परवानगी, फुल परवानगी माझी. हा हा नवरदेव आहे मी. काय मोकळ्या मनानं जेवढं. मी कीर्तनापेक्षा भजनाचा चाहता आहे, माऊलीला माहिती की. त्याच्यामुळे भजन मोकळ्या मनानं होऊ द्यायचं. 12 का वाजनात पण कीर्तन बिंदास्त मोकळ्या मनानं. नसलं बी बसत तरी म्हणायचे, मी ओढून घेतो असं काही काळजी नाही. हा फक्त ओढून घ्यायला हाताला यावा. हा नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती होऊ नाही, एवढंच आहे. बाकी काय गाव काय म्हणतंय मला माहित नाही. पण आज माझ्या कीर्तनात प्रमाणाला ढिलं पडायचं नाही. मोकळ्या मनानं भजन होते. कीर्तनाला किंमत नाही एवढी. आणि कीर्तनाला किंमत हे अलीकडे लोकांनी दिली, संप्रदायानं भजनाला किंमत दिलेली. तू का म्हणे
मोकळं म्हणायचं, फक्त सिंगल करायचं, म्हणजे लोक बी आंबट होत नाहीत आणि आपला बी नाद पूर्ण होतोय, बाकी काही नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. एवढं लक्ष द्या. थोडक्यात संप्रदाय विकू लईच होते दादा, बाहेरची करणे कमी करते. ही तर मनाला किंमत. मनाच्या मार्गाने जेवढे जेवढे गेले, तो मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, तिथंच मुकला. मग मनाच्या नादाला लागायचं नाही. कसे मन ही अशी गोष्ट आहे. आता ही तरोडा गाव आहे, नांदेडमध्ये येते का ग्रामपंचायत आहे, कसं महानगरपालिकेत आहे का. आता हे गाव म्हणलं की गावात ग्रामपंचायत असते का नाही सांगा. आता हे पावडेवाडीचे श्रीभाऊ आमच्या गाव ग्रामपंचायतच आहे का, कितीची, 17ची. तसं ही जी गाव आहे 3.5 हाताचं एक गाव आहे. ऐकायला लागलं का लक्ष देऊन. किती हाताचं गाव आहे? हा जमला आता मोसम धरला. 3.5 हाताचं गाव. या 3.5 हाताच्या गावात बॉडी 11ची. बॉडी कितीची? 11ची. ह्याच्यात 10 सदस्य मेंबर आहेत थोडक्यात. आणि 11वा ह्या गावचा सरपंच आहे म्हणा, पाटील आहे म्हणा, काय म्हणायचे म्हणा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. आणि या 10वर ताबा कोणाचा आहे? मनाचा आहे. किंवा बरोबर आहे का नाही. मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, घात करील नेमाचा, पाडील फाशी, आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी, या गावचा पाटील कोण आहे? मी मोकाळ पांढर करू का गावाकडे सांगा तुम्ही. ह्या गावचा पाटील कोण आहे? मन आहे. मन. मनाच कसं आहे? हा पाटील आहे. मनाजी पाटील देह गावीचा. पण नीट आहे का, पाटलाच्या जास्त नादी लागायचं नसतं महाराज. बऱ्याच पाटलाने गाव फाशीला दिले. विश्वास धरू नका त्याचा, कारण घात करील नेमाचा, पाडील फाशी. कसं आहे हे मन? ह्या मनाची खासियत. ह्यानं मनाव घेतल्यावर काय बी होते, पण ह्यानं जर मनाव घेतलं तर माणसाचं वाटोळ बी करते. कारण हे असलं बिलिंदर आहे. ही गप कोणी कुठं जाईल ही सांगताच येत चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ. जरा बोर व्हायला का? बोर व्हायला जरा का चहा सांगू एकदा, म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही.
मन चंचल चपळण जाता येता न लगे वेळ. या मनाचं कसं आहे, गप कोणी कुठं जाईल आणि कुणावर जाईल हे काही सांगता येत. लय बिलिंदर मन आहे महाराज. हेच एवढं वाईट जगात दुसरं कोणतंच नाही. एका मिनिटात पंढरपूरला जाऊन येतंय का नाही, जातंय का नाही मन पंढरपूरला. अजून कुठं बी जातंय पण कीर्तनात पंढरपूरला नेलेलं बरं आपलं, बरोबर आहे का नाही सांगा. हे लय बिलिंदर आहे ना कोण मन. हे असलं विचित्र मन आहे. मग कसं आहे, मग आता माणसं म्हणणार आहेत मन लईच वाईट आहे का. इकडे बघा माझ्याकडे का कीर्तन ध्यान देऊन ऐकावं लागतं तर ती फिटिंग होती, नाही तर मिळत लागत नाही त्याचा. मन वाईट आहे म्हणून लईच वाईट आहे का. तर कसं आहे, मन तुम्ही आम्ही समजायला लागलो तेवढं बी वाईट नाही. महाराज ऐकायला का, आपल्याला वाटायला तेवढं मन वाईट नाही. मन वाईट नाही, मन चांगलं आहे. पण मनाची संगत चुकायला लागली. काय चुकायला लागली, संगत. माणसं आता मोसम धरायला बरं का हळूहळू लक्ष द्यायला लागले की नाही. संगत चुकायला लागली. संगत मन ज्यांच्या संगतीत बसायला लागले ते इंद्रिय. ते कोण आहेत सूरज, इंद्रिय. म्हणजे काय होतंय, ह्या बॉडीतले सदस्यच आहेत नाही 10. कोण इंद्रिय, कोण आहेत ह्या बॉडीचे सदस्य. इंद्रिय सदस्य आहेत ना. आणि ह्यांचा बॉस कोण आहे, मन आहे. त्याच्यामुळे ह्यांचं कसं आहे, महिन्याला ग्रामपंचायतीची काय असती, त्याच्यामुळे त्या ग्रामसभेच्या निमित्तानं ती सदस्य सरपंच ह्यांना बसावं, आपलं हे बसावं लागतंय की, बरोबर आहे का नाही सांगा. म्हणजे मला तसंच म्हणायचं होतं, असू द्या लक्ष द्या. ह्यांना बसावं लागतं एका जागेवर, बरोबर आहे का नाही महाराज. आणि मग एका जागेवर बसल्यामुळं परिणाम संगतीचा. परिणाम कशाचा, इंद्रियाला. कसे कल्याणकर महाराज, इंद्रियाला चांगलं आवडतच नाही. नानोबर आहे म्हणतात, इंद्रिय बैलाची पेटी न मने आवश्यकी पहाटे. इंद्रिय बैल आहेत त्यांना चांगलं देख होत नाही. ज्ञानोबर आहे म्हणतात, हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. हिताला जेवढं चांगले, आम्ही जरा ज्ञानेश्वरीचे प्रेमी माणसे, थोडं काही कमी जास्त झालं तर माफ करा. हिताला जेवढं चांगले तेवढं इंद्रियाला जमत. म्हणजे या गावाच्या विकासासाठी ज्या ज्या योजना चांगल्या आहेत, मन योजना आणते कारण सरपंच आहे, पण हे सदस्य मध्ये पाय घालणार योजना बिघडून टाकणार. आलं का लक्ष तुमच्या, आता लक्षात आलं का नाही आलं. आता बघा, खरं आहे म्हणजे खरंच आहे, पैसे घ्यायचे लबाड बोलून जमतंय का, बरोबर आहे का नाही सांगा. बघा इकडं माझ्याकडे बघा, लक्षात येईल. आता हे बघा, ज्ञानेश्वरी वाचावं वाटणं. ज्ञानेश्वरी वाचायचं कुठं येतंय, पायात येतंय, कानात येते, गुडघ्यात येते, का डोळ्यात येते, का नाकात येते, का कानात येते, कुठं येते बोला की, मोकळ्या मनानं बोला. मना आई कुठे येते, मनात येते. मग मन वाईट आहे का चांगले, हा चांगले. मग बिघडत आहे कसं बघा. आता माझ्याकडे इकडे बघा, माझ्याकडे बघावं लागतंय. ज्ञानेश्वरी हातात घेतली, वाचाय सुरू केली. पहिली ओवी, ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. माझ्याकडे बघा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदास अवधारी. हे शब्द ब्रह्म असे काय हे कळत बी नाही. चला नांदेडला जाऊन ठुलं दाखवून की गेलं निघून. विनोद म्हणून नाही, तुम्हाला हसण्यासाठी नाही. याच्यातली जाणकार माणसे त्यांना माझं बोलणं लक्षात आलं असेल. ज्ञानेश्वरी वाचा वाटणं हे कुठं आलतं. मन वाईट आहे का चांगले, बोला काय मन कसं चांगले. मग बिघडीलं कोणी नाही, लक्षात आलं तुमच्या. डोळ्याची उघड झाप झाली ज्या वेळेला डोळे नावाच्या इंद्रियाने राजीनामा दिला तेव्हा सरकार फुटलं. लक्षात आलं का तो सर, लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे इंद्रियाने एकदा का अंग काढून घेतलं की मन म्हणते जाऊ द्या तिकडं. म्हणजे मन चांगलंच आहे, बिघडिलं इंद्रियाने. कुणी बिघडिलं, इंद्रियाने. मग आता माझ्याकडं थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. आता हे बघा, शेवटी माणूस राजा आहे. माणूस कोण आहे, कोण कोण मन हा कसला माणूस आहे. मनुराजा एक देह पोरे असे नाम दत्त त्याशी पुत्र पौत्र संपन्न भारी
तेने कृपा केली आम्हावरी गा हो मनवोनी आलो या देशा हो मनवोनी आलो या देशा हो मनवोनी कृपा केली आम्हावरी गा आम्हावरी गा हो मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा. थोडक्यात मनू राजा एक देहपुरी आणि राजा महाराजाली एक दोन बायका असायच्यात की पाहिल्यात काय होय नव्हत्या काय आशे नांदत त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. थोडक्यात मन ही राजा माणूस आहे पण राजा आहे पण आधीन गेलाय इंद्रियाच्या. कुणाच्या आधीन गेलाय संगती सुप्तीदार मित्र. हा एक जणाला विचारलं म्हणले तुमच्या मित्राचे तुमच्यावर काही उपकार लय उपकार आहेत म्हणले माझ्यावर. माझा मित्र जर नसायला लागलाय तर मी डॉक्टर झालो असतो म्हणले. हा चला हे दलिंदर मिळालं म्हणून मी इथंच आहे म्हणले नाही तर काय सांगावं तुम्हाला. संगत गुण वाईट असतो त्याची विक्षिप्त. तुमचा बी दोष नाही 5 वर्ष झाले विढल विढल संगत गुण असतो. तो कसला गुण असतो संगत गुण गुरुजी असतो का नसतो सांगा बरं. त्याच्यामुळे संगतीनं बिघडलं गेलं नाही तर मन चांगलंच आहे. मग आता इकडे लक्ष द्या. मन कुणाच्या बैठकीला बसायला लागले हा बरोबर आहे. हा बोला इंद्रियाच्या. मन कुणाच्या बैठकीला बसायलो इंद्रियाच्या. आणि इंद्रियाला चांगला आवडत बोला नुसत्या बघा त्यात मारक्या मशिवणी माया बोल जाऊ मोकळ्या मनानं. इंद्रियाला चांगला आवडत नाही. मग आता इकडे लक्ष द्या. इंद्रियाला आवडतोय संसार. इंद्रियाला काय आवडतोय संसार. साहजिकच इंद्रियाच्या संगतीनं मनाला बी काय आवडायला लागला संसार. संगत गुण म्हणलं की तुम्हाला मनाला बी काय आवडायला लागला संसार. आवडू दे आवडून याबद्दल काही नाही. नादी लागायला काहीच अडचण नाही. कुणी बी कुणाच्या नादी लागायचं कुणी बी कुणाच्या नादी लागायचं कसले बी कुटाने करा माझं काहीच म्हणणं नाही. पण कुटाने त्यानं करायचे ज्याच्यात निस्तारायची ताकद आहे. 8 वाजतातलं वेळ आल्याच्या नंतर बायकोला संग उठवून येणार कुटानं करायचे नाहीत. बायको म्हणाली आहो जा की आताशी 8 तर वाय कुत्रे चल उगा असं म्हणणार आणि कुटाने करायचे बोला की नाही. कुटाने करा पण त्याच्यात निस्तारायची ताकद पाहिजे. म्हणा तू नादी लागलास म्हणले हो कुणाच्या संसाराच्या. मन कुणाच्या नादी लागलं कुणाच्या संगतीनं. ह्या बस जमलं आता बरं का काही अडचण नाही. मला 2 झाले तरी बस झाले. इंद्रियाच्या संगतीनं मन कुणाच्या नादी लागले संसाराच्या. नादी लागू द्या म्हणा. गुरुजी हमेशा सांग नादी लागायला अडचण नाही पण नादी लागल्याच्या नंतर ह्याचे परिणाम काय होतील याचा बी शहाण्यानं विचार करायचा. कशाचा विचार करायचा परिणामाचा विचार शहाण्याने करायचा. कोणी शहाण्यानं येड्यानं करायचा नाही. कशाचा विचार परिणामाचा. एक भिक्षा मागण्याकरता भिकारी दारात गेला महाराज आणि दारात जाऊन आवाज दिला भिक्षा देही. बारकं लेकरू दारात खेळत होतं त्याच्याजवळ 1 रुपया होता. माईनं 1 रुपया दिला होता. संन्याशानं लेकराची नजर चुकली 1 रुपया पाय दिला. तीच लेकरानं आरडाला आईला सांगितलं आई त्या संन्याशानं माझा 1 रुपया घेतलाय. माईनं घरातूनच सांगितलं जाऊ दे घेऊ दे खोटा होता. आता नादी लागेल का खोटा ऐसा संसार मज पायी द्यावी थार मज पायी द्यावी थार मज पायी द्यावी थार. खोटा ऐसा संसार मज पायी द्यावी थार मज पायी द्यावी थार मज पायी द्यावी थार.
आणि मज पायी द्यावी लटिका व्यवहार सर्व संसार लटिका संसार कसा आहे निघालच बघ शेवटी आता हे बघ काय याला नादावाद ठुलतं मी पण ते जाऊ त्या सगळंच काढतो तर काय आहे बघा काय होते माणसं भावनेनं आणतात किंवा श्रद्धेनं ते लगेच काढून टाकणं बी बरं दिसत नाही थोडंफार शर्ट खराब व्हाय ना का पण ती होय बरोबर आहे नाही हा भावना भावना जपावं लागतात ना माणसं आहे ते बाकीचे ठोपण ते पैशाचा द्या हा बा लक्ष झालं का हा आता झालं मोकळा आता दाखवितो म्हणजे सांगतो कीर्तन असं म्हणायचं संसार कसा लटका हा तुम्ही पोरं सोरं बसून म्हातारेली बोलायला लावायला लागते रे बोला की मोकळा मग संसार लटकाय लटका म्हणजे खोटा 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 ऐसा संसार आपले तुम्हाला कल्पना नसेल वैकुंठवासी गुरु नामगुरु सद्गुरु पांडुरंग वैद्य हमेशा दृष्टांत सांगायचे यांना माहिती वैद्य बाबाने दृष्टांत सांगायचं ते म्हणले कसं आहे ज्ञानेश्वरीतलाच ते म्हणले एक माणूस 8 दिवसानं उपवासी किती दिवसानं 8 आणि जेवायला बसल्याच्या नंतर सुन महाराज ती वाढणारा माणूस इमानदार आणि हे किती दिवसानं उपाशी होतं 8 दिवसानं उपाशी तीच वाढणारानं सांगितलं जेवा बरं का पण जे अन्न खायला लागलात ते विष घालून तयार केलेले खाईल का त्यो ज्ञानोबराची ओवी माझ्या पद्धतीने ज्ञानोबराय म्हणतात कीर्तनकारानं ज्ञानोबराय तुकोबरायच्या आधारानं बोललं पाहिजे ज्ञानोबराय म्हणतात विशेष रांदिली रस सोय जेवणाराची ठाऊक होय तरी तो ताटाची सांडोनी जाय जिया परी ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना ते ताट सांडून फेकून देऊन निघून जाणार त्याला माहिती खाल्लं की तद्धाम परम मम मरण आहे म्हणजे त्याला त्याचे काय कळालेत परिणाम त्याचे काय कळालेत परिणामाचा विचार शहाण्यानं करावा तुकोबराय म्हणतात मन तुला कुणाच्या नादी लागलास मन कुणाच्या नादी लागलं इंद्रियाच्या संगतीनं संसाराच्या कुणाच्या नादी लागलंय मना संसाराच्या नादी लागायला काही अडचण नाही नादी लाग पण तुला त्याचे परिणाम माहितीत का मन म्हणला नाही मग ऐक नीट मना तू ज्या संसाराच्या नादी लागलास तो संसार कसा फलकट तो संसार फलकट बाकी काय नाही तू ज्याच्या नादी लागलास
तो संसार कसा कसा पहिला शब्द काय टाकला फलकट काय शब्द टाकला फलकट फलकट म्हणजे काय हा फलकट शब्दाचा अर्थ करत असताना जनरल अर्थ होतो निरर्थक जनरल अर्थ काय होतो निरर्थक काही कामाचा नाही त्याचं नाव संसार एक झाला होता हे तो स्वरूपी मिथ्या वारता नाथ महाराज म्हणतात पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना नसलेला फलकट म्हणजे निरर्थक संसार कसला निरर्थक जसं ज्ञानोबा म्हणतात साबरे वाढी नल्या सरळा वर फळना आत पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैसे हे जसं निरर्थक आहे तसं संसार बी कसं आहे महाराज निरर्थक फलकटचा अर्थ काय होतो निरर्थक आता एक जनरल झाला आता शास्त्रीय अर्थ काढतो ताईट बसा ढिल्या अंगाने कळत नाही तो नीट बसा बेडे बेडे सावधान हा आज्ञाधारक विद्यार्थी सगळे काही अडचण नाही ताईट बसा ढिल्या अंगाने कळत नाही हे झालं जनरल पण पैसे वसूल अर्थ सांगतो आता कसला अर्थ कसला पैसे वसूल अर्थ म्हणजे माणसं म्हणणार खरंच आहे गाडी असंच असतंय काय की ताईट बसा एकदा मोकळा हो ताईट बसा हा ऐका अर्थ कशाचा अर्थ काढायचा आपल्याला फलकट कशाचा अर्थ काढायचा हलकट नाही फलकट ती हो का ही बोट अरे शहाण्याचे तरी बोट दाखवू नको ना मोठ्याचे तरी लक्षात आलं का नाही ती म्हणायला मी नाही शिष्य बर बर फलकट फलकट म्हणजे निरर्थक फलकट म्हणजे हलकट म्हणलं होत धडधड चुक अहो फलकट म्हणजे निरर्थक आता शास्त्रीय अर्थ शिकलेली माणसे शहराच्या जवळची शास्त्रीय अर्थ काढतो इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या व्याकरण परिभाषेमध्ये फलकट शब्दाचा अर्थ केला आता शिक्षक कोणी असले त्यांच्या लक्षात येऊन जाणे तर कोणी असले मास्तर तर काय मास्तर कोणी तर मग लक्षात येऊन जाणे नवनाथ महाराज मास्तर आहेत काय नाही कोणतरी असते ना मास्तर तर गुरुजी तर जुन्यातले जुने आहेत गुरुजी पण तुमच्यात नाही आता इकडे बघा संसार फलकट शब्दाचा गुरुजी अर्थ काढतो तुमच्या लक्षात येऊन जाईल फलकट शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरणामध्ये कटकाट येती नावाच्या धातूपासून शब्द तयार होतो धातू एक कटकाट येते काटणे कापणे अर्थाचं जोतन करणारा आणि अन्वय अर्थ कसा करायचा फलशोप यस्य कटकाट येती यस्य सह फलकट विढल विढल काय काय आम्हाला काय माहिती म्हणावं काय ती अर्थ काय काढला फलशोप यस्य कटकाट येती यस्य सह फलकट म्हणजे फळाच्या वरचा भाग कापून टाकल्याच्या नंतर जे काही शिल्लक राहतं त्याचं नाव फलकट थोडक्यात भुईमुंगाच्या शेंगा तर नांदेडवालीला माहित असतील ना कशाच्या शेंगा भुईमुंगाच्या त्या भुईमुंगा महिला मंडळाला माहिती भुईमुंगाच्या शेंगा नाही माहिती भुईमुंगाच्या शेंगातला मधला शेंगदाणा काढून घेतला तर खाली काय राहिलं इकडे काय म्हणतात टरफल टरफलच का बोला की इकडे काय मग लय बोलत होतात आता बोला की एकूणमेकीच्या कानात बोलण्यापेक्षा मला बोला आता शेंगदाणा काढून घेतले खाली काय राहिलं टरफल आपल्याकडे टरफल आपल्याकडे पुणे जिल्ह्यात फोलकट पुणे जिल्ह्यात काय त्याला भाषा आहे फोलकट आणि तुकोबर आहे पुण्याच्या जवळ असल्यामुळे फलकट आलं का लक्षात तुमच्या म्हणजे त्या टरफलाचा काही उपयोग आहे का बोला की टरफलाचा काही उपयोग नाही ते चुलीत टाकले तरी धुरा हाणतीत नीट जळत नाही ती लक्षात यायला लागले का त्याचा काही उपयोग नाही तसं संसाराचा सुद्धा काही उपयोग नाही शेंगाच्या टरफलासारखा धंदा आहे संसार म्हणून फलकट तो संसार संसार फलकट आता फलकटचा अर्थ कळाला तुम्हाला बोला की कळाला आता संसाराचा अर्थ काढू संसाराचा संसार संसार म्हणजे काय संसार म्हणजे लेकरं बाळ घरदार याला संसार म्हणत नाही ऐकायला लागलात का संसाराचा अर्थ इकडे बघा लक्ष देऊन ऐका संमित प्रकारे न दोन धातूचा शब्द तयार होतो संसार एका धातूने बी अर्थ करण्याची पद्धत आहे पण व्याकरण परिभाषेमध्ये दोन धातून अर्थ काढण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये कसा अर्थ काढायचा अन्वय अर्थ करतो दोन धातू सिद्ध करून दाखवतो बघा इकडे बघा माणसं म्हणायची काय सांगायला वेगळंच काही मेळ बी लागा नाही काही छाय नाही पण कळते थोडं थोडं ऐका दोन धातूपासून बघा इकडं फल काय
संमित प्रकारेण संसरती इति नाम संसार. काय संमित प्रकारेण संसरती, संसरती नावाचा धातू आहे. संसरती म्हणजे सरकत राहणे, संसरती म्हणजे सरकत राहा. संमित प्रकारेण संसरती इति नाम संसार. दुसरा अर्थ काढतो, संमित प्रकारेण सुसारयती इति नाम संसार. संसरती सरकत राहणे, सुसारयती सरकित राहणे. विठ्ठल विठ्ठल जरा जड गेलं का ऐकायला, जरा कळलं नाही का? शब्द निस्ती वेलांटीचा खेळ इथं. हे बघा, लक्ष द्या माझ्याकडे बघा. तुम्हाला आधीच सांगितले माझं कीर्तन ध्यान देऊन ऐकावं लागते. संमित प्रकारेण, हे बघा, संमित प्रकारचं मिलन त्याचं नाव काला आणि विषम प्रकारचं मिलन त्याचं नाव संसार. आता माझ्याकडे बघा, संमित प्रकारेण संसरती. काय संसरती? संसरती म्हणजे सरकत राहतो. काय राहतो? सरकत राहतो, पुढं पुढं सरकतो, याचा अर्थ संसरतीचा. आणि संमित प्रकारेण सुसारयती म्हणजे सरकित राहतो. अर्थ कळलाय का नाही कळला? एक धातू असा आहे स्वतः सरकतो आणि दुसरा धातू असा आहे दुसऱ्याला घेऊन सरकतो, म्हणजे पुढं पुढं चलतो. रिवर्स नावाचा गिअर कंपनीतूनच आलेला नाही. कळायला लागले का ना? राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. निश्चळ. माणसाला गप बसू देत नाही, त्याचं नाव काहीतरी भुंगा महाग लावून देणारच महाराज. आता माझी मराठवाड्या बीड जिल्ह्यातली भाषा आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असं. काहीतरी महाग लावून एका जागेवर बसूच देत नाही. कोण? संसार बसू देते का? म्हणून येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, भुललो मी माझे म्हणून. महाराज म्हणतात मी माझेपणातच भुलून गेलो आणि नसल्याला महाग लावून काहीतरी व्याप लावून देतो, त्याचं नाव लक्षात आलं का नाही? त्याचं नाव काय? संसार. काहीतरी महाग लावून द्या. ज्ञानोबराच्या 2 ओव्या सांगतो तुम्हाला, सुंदर ओव्या आहेत ज्ञानोबराच्या. ज्ञानोबरा म्हणतात रिवर्स टाकीत नाही. कोण? संसार रिवर्स टाकतो का? संसार त्या बाका घे हाता, गुरुजी बोलायला लागले, घे हातात चला. संसार पुढे चलत राहतो, महाग येत. पहिली बाळ दशे, बारकी लेकर, पहिली बाळ दशे आई बाहेची पिशे. लहानपणात काय म्हणतं लिकरू? आई आई आई. लय झालं तर बा, नाम वडील. पहिल्या बाल्य अवस्थेत आईवर प्रेम. कुणावर प्रेम? आई झाली तर पुन्हा दुसरं प्रेम थोडस बाप. पण किती दिवस? लेकराच्या आई वडिलावर प्रेम किती दिवस? घे आता, कळायला लागलंय का आता? श्री कळायला लागलंय का आता? हा, ज्ञानोबराचे शब्द आहेत. ते सरे मग स्त्री मांसे भुलो निठाके. लगन झालं की ते सरे म्हणजे बाल्यावस्था सरे, मग स्त्री मांसे भुलो निठाके. पुन्हा त्याच्यातच ती बाईच्या भोवतालीच थोडक्यात गोंडा घोळते ती. लक्षात यायला लागले का नाही? आता आईवरचं प्रेम कमी झालं, प्रेम कोणावर गेलं? कुणावर? बायकोवर. ठीक आहे, बायकोवर प्रेम असू द्या, पण ती तिथं बी गप बसत नाही, रिवर्स टाकीत नाही, पुढे चालणार. ती स्थिर राहत नाही ती. संसार आता कुणावर प्रेम आहे? बायकोवर कायम राहतंय का? हो बोला की. नाही राहत. माणसाचं
पुढची ओवी ऐका ज्ञानोबराची म्हणजे लक्षात येईल तुमच्या. स्त्री भोगिता थावो, स्त्रीचा भोग किती दिवस, वृद्धाप्य लागे येवो, म्हातारपण आलं मग तोची करी प्रेम भावो, बाळकाशी पहिली बाळ दसे. अलग लक्षात. पुन्हा बायकोवरचं प्रेम कमी होतं, लेकराव प्रेम चालतं, चलत राहतंय पुढं 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 सरकत राहतंय, त्याचं नाव संसार. कळायला लागले का नाही. उलट्या खोपडीचं झाड आहे. कसल्या खोपडीचं झाड आहे माऊली हे? माऊलीला विचारा, माऊलीचं नवीन झाले म्हणून विचारायला लागायला. उलट्या खोपडीचं झाड आहे. कसल्या खोपडीचं झाड आहे? भगवान बोलून गेले गीतेमध्ये. मी काय बोगस बोलणारा महाराज दिसायला लागलो तुम्हाला. भगवान बोलून गेले ऊर्ध्वमूल मध्ये शाख मस्व, हा बरोबर हा, छंदांशी यस्य परनानी यस्तम वेद सवेदवित. आणि मग ज्ञानोबरांनी त्याच्यावर चिंतन केलं, हे झाडाची आईशे शिनसाळ, शिनविणार झाड आहे, उलट्या खोपडीचे. 2 वर्ष लग्नाला झालं की कुणाला बी वाटतंय झाड मुळा सहित हाणावं. वाटतंय का नाही बोला. माणूस हाणायला बी जाते, पण हे उलट आहे ना, ह्याच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली येत. माणूस मुळे म्हणून शेंडे हाणतय, मुळा हाणाय जाते तर काय तुटत येत, शेंडे 2-4 दिवसानं फुटत येत. म्हणजे नवरा बायकोचे भांडणं लगेच मिटत येत. म्हणून शहाणे माणसं नवरा बायकोच्या भांडणात पडत. ऐकायला लागलात का? हा असले महाराज लय खोडीच आहे ना. हे काय कमी, आता मला बायको ना एक, त्याच्यामुळे मला माहिती नाही हे काय चालीच आहे. लय चाल आहे ह्याला. आमच्या गावात एक माणूस म्हणला मी दुबईला चाललोय, बायको म्हणली मला यायचंय, सेंट आणायचे तिकडून चांगले परफ्यूम भेटते. नवरा म्हणला मी सुरतला चाललोय, मला यायचंय तिकडून साड्या आणायच्या. नवरा म्हणला मी अमेरिकेला चाललोय, मला यायचंय सोनं आणायचंय. नवरा कदरून म्हणला मी नरकात चालू, बायको म्हणली जा बाया मला कटाळा आला फिरायचा. लक्षात आलं काय? कसं डोकं चलतंय बाईचं देव जाणे महाराज. वेगळीकडे चलतंय गुरुजी, डोकंच कसं चल, काय टाकलेलं आहे डोक्यात आणि काय नाही मिळत लागत नाही महाराज. हो ना लय अवघड आहे. मी एकदा कदरून आमच्या सासऱ्याला फोन लावला, कंटाळून म्हणलं हिला घेऊन जा. एवढं कुठे बेजार करीत असतात का म्हणलं, हिला घेऊन जा म्हणलं, भागवत करू का कीर्तन करू का काय काय करू, मला हिला घेऊन जा. हा तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं. शास्त्रा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं झाड मी सांभाळतोय, माझा विचार करा. लक्षात झालं का नाही? बायाची काय विशेषता असेल. आणि आपण कंटाळून बायाला माहेराला नेऊन घालाव, तिकडे गेल्यावर जास्त फोन करतात. मी कंटाळून बायकोला माहेराला नेऊन घातलं, तिकडे गेला जास्त पण हॅलो जेवलात का, मी जेवतो ग, तू फड गपची पुगा मला बसू देऊ ग निवांत. थोड्या हॅलो ते दूधवाला आला ग, मर गपची पुगा तिकडे, घडीला फोन. मी एकदा कंटाळून म्हणलं माहेराला गेलो जास्त फोन का करतीस ग म्हणलं. ती म्हणली तुम्हाला कळावा टायगर अभी जिंदा आहे. लक्षात आलं का? येणं होय महाराज या संसारानं माणसं बेजार करून. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. हाय का सुख ह्याच्यात सांगा. ओ बोला की. असं म्हणलंय सुखाचा विचार नाही, प्रमाण सगळ्याला पाठ आहे. काही नाही ह्याच्यात महाराज, ह्याच्यात समाधान नावाचा प्रकारच नाही. संसार आणि सुख या 2 गोष्टी एकत्रित नांदू शकत. मृत्यूलोकी सुखाची कहाणी आई की जेल कवनाचे श्रवणी. ऐकायलात का? मृत्यू आपलं मृत्यू लोकात, सुख
आणि ही समाधान आणि संसार एका जागेवर येऊ शकतेत का? हा बोला. नाही. कुणी बी म्हणायचं महाराज काय चाललंय, बरं आहे का? माणसं म्हणतात बरंय. बरंय पण खरंय का? हा बरंय पण खरंय का? नाही. हे बघा विनोद नाही, माझं दुःख वेगळं असेल, तुमचं दुःख वेगळं असेल, यांचं दुःख वेगळं असेल, पण दुःख नाही असा माणूसच नाही. कळायला लागले का नाही? कळायला लागले. हा कोणी आता आम्ही एखाद्या घरी गेलो की नवरा बायको पाया पडा येते, बरोबर आहे की नाही? नवरा बायको पाया पडायले, नवीन लग्न झालं, आम्ही म्हणणार वा वा लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. कुणासारखा? आणि बाई तुमचं भाग्य असला नवरा भेटला, निर्वेशनी पोरग आहे, नाका डोळ्यात चांगले, काय सुंदर लेकरू, तुझं नशीब चांगलं. त्या बाईलाच माहित असतं ही अवलाद किती चालीची ती, बाकी कुणालाच माहित नसतं. महाराजांच्याला एकटीलाच माहित असलं ही किती नालायक, एकटीला माहित असते ती, बाकी त्याला काय कळते? कळते का सांगा बरं महाराज? काही उपयोग नाही महाराज. संसारानं चांगली चांगली माणसं आंबट करून टाकली. आंबटच केलीत माणसं, नाहीत केले का सांगा? कसल्या बी मिशा ठेवा, बाया बिहतच नाहीत महाराज. त्याच्यामुळं तरण्या पोराने मिशा ठेवचं बंद करून टाकले. आता बायकोच बी आहे ना म्हणल्यावर मिशा काय चेहात बुडवायचे का? काय कामाच्या मिशा सांगा. लय आवड, कसला बी जोक सांगा अशी बघते. तिकडे बघा किती बी भारी जोक सांगा अशी बघते. आणि त्याला डावचायचं, ए हा 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 काय झालं? काय नाही, पप्प्याच्या माईचं ध्यान झालं, ह्याच्यातच गेलेत महाराजांच्याला. बेजार केलेत का नाहीत केले माणसं? बोला संसारानं केलेत का नाही केले? लय बेजार. ज्ञानोबराय म्हणतात कसं दृष्टांत दिलाय जुन्या काळातला. जुन्या काळातला दृष्टांत आहे. आता शहरी लोक, आता आम्ही खेड्यातली मी येडी माणसं आहेत, आता आमचं जसं असेल तसं गोड करून घ्या बघा. मी त्याच्यावर लांब जातच नाही शिव, कुठं आपलं लांब जात आपलं तिथं बीड, परभणी, जालना, आपलं लय झालं तर पुण्याला आपलं ह्याने कवा बोलिलं नाही, आपण जात बी नाही कुठं लांब, काहीच नाही. आपल्याला गावा शेजारीत भरपूर आहे, कुठं लांब जात नसा. होय बरोबर आहे का नाही? आपलं 2-3 जिल्हे सोडून मी जात नाही लांब. आपली भाषा बी कळत नाही जास्त. तर रगील भाषा आहे का नाही सांगा बरं मला? निबर भाषा आहे का नाही? निबर हो काय? हा कसली भाषा? चांगली का? हा बरं आहे मग, काय अडचण नाही. पण जरा निबर आहे एवढंच आहे, बाकी काय नाही. शब्द ध्यानात बसत नाही. आता इकडं बघा ज्ञानोबरायन दृष्टांत काय. आता मी शिकलेला, आता आम्ही पुण्यात राहिलेलो दोघं जण सोबत आळंदीला, लहानपण आमचं दोघांचं सोबत गेले. पण का माझा ढंग मराठवाडी आहे आणि अस्सल गावरान आहे का नाही सांगा बरं? आपण का बदल करावा? का बदल करावा? काही काही बाया 4-2 महिनेच असे नांदेडसारख्या ठिकाणी येऊन राहतात. लेकरं शिकायला असते तर ट्युशनला, त्यांना भाकरी घालायला येतात. खेड्यातलेच असतात बरं का, शहरात येऊन राहतात 4-6 महिनेच. आणि मग गावाकडे गेल्यावर त्यांचा आकार बघा, जसे काय त्या म्हणजे मोदीची सुनच आहेत अशा करतात. बरोबर आहे का नाही? हां त्याला विचारायला बायको नाही, पण तशाच करतात त्या. जसे काय टाटा बिर्ला अंबानीच्या घरातली जे काय की साईड पदर काय काढणार, भवायाचे केस काय कापणार. ह्याला काय मोहळ बसत होय भावाचे केस कापाय? भवायाचे केस काय कापणार? आणि बसताना म्हाताऱ्या बाईपाशी बसणार. म्हातारी जगजग म्हातारी, तिला काही अजून तिनं नांदेड निमारद बघित तरोडा नाक्याला कवा गेलेलं नाही तिच्यापाशी. आणि तिथं वजन हाणणार. आमचे ते ना, आमचे मिस्टर ना, आमच्या त्यांचं ना, आमचे. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले, तिला कशाला सांगायला लागलीस तू? तू या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं आहे. बरं चुकीचं आहे का माझं? खरं सांगा मला, चुकीचं आहे का? आमचे ते तुमचे ते गावाची कुपाटी लावून नांदेडला गेलेत. ह्यानं एका बी दुकानदाराची उदारी गावात दिलेली नाही पारू. तुला माहित नाही ह्याच्यातलं काही? ते रातचं येत आहे पहाटं जात आहे, तुला काय माहिती? आमचे हे ना आकार आणायत नाही का तुम्हाला सांगायला? जसं येत आहे तसंच बोलायचं, उगं वेगळं बोलायचं नाही. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं? इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. टाका थाप अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? हा बस आता इकडे लक्ष द्या. आता बघा लक्ष द्या माझ्याकडे. जुन्या काळातलं दृष्टांत आहे. काही माणसं जुन्या काळामध्ये पावसाळ्याचा दिवस असला, वातावरण बिघडलेलं, वांबाळ लागलेली म्हणा. वांबाळ कळते का? चिकचिक झडग, ह्याच्यातलं काय कळतं तुम्हाला? वांबाळ चिकचिक झडग ह्याच्यातलं काय कळतं? वांबाळ. हा वांबाळ कळती. वांबाळ वेगळी, चिकचिक वेगळं, झडग वेगळं. ह्या तिन्हीच प्रकार आहेत. लक्षात आलं का नाही? बारीक पाऊस चालू, माणसं म्हणते झड लागली. काय लागली? झड लागली. आणि पाऊस पडून गेले नुसते पाणी पाणी होते, चिकचिक
बरोबर आहे का नाही? नॉर्मल पाऊस चालू आहे, कुठं ऊन आहे, कुठं पाऊस आहे, कुठं बारीक चालू, वांबाळ लागली म्हणतात माणसं. काय लागली? वांबाळ. वांबाळीचे दिवस असावत. कशाचे? वांबाळीचे. आणि वांबाळीच्या दिवसात जित्राबावाले माणसं, जित्राब कळत का तुम्हाला? गाई गुरं ढोरं, गुरं ढोरंवाले माणसाले घरात बसून जमतंय का? ते आपलं भाकरी घेणार की राणा डोंगराला, मग डोंगरावर पावसाळ्यात वांबाळीमध्ये ते काय जागा मिळते काही नाही, उभ्यानंच भाकर खायची आणि जनावरं घरी आणायची आणि बांधायची. त्याच्या डोक्यात एकच असते, संध्याकाळी जी जनावरं बांधायची आणि जी त्या पानगावर म्हणा बाजावर म्हणा पडायचं, भाकरीचा विचार नाही काही नाही, जेव्हा होईन तेव्हा खायची. पण ती सगळे जनावर बांधाय सापडत येत, पण गोरं सापडत आहे का? इकडं गोरं का खोंड? गोरं सापडत आहे का? मग हुशार जाणकार शेतकरी काय करणार माहिती का? हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार. कशाची? ज्ञानोबा म्हणतात हिरवे चारा भांबावे पशु. हिरव्या चाऱ्याची पिंडी हातात घेणार आणि त्या गोऱ्याला चुचकारणार. चुचकारणं कळतं का? चुचकारणं नाही कळत? हा, चुचकारणं कळतंय का? दुसरा शब्द देतो कळत नसलं कळतंय का? हा, नाही तर घुलवी नाही, हाय अजून एक दुसरा. बरोबर आहे का नाही? चुचकारणं असं चुचकारावं लागतं. इकडे बघा. हा, चल ये 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 राजा राजा ये 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 गुन्या गुन्या ये 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 असं ह्याला काय म्हणतात? चुचकारणं. ह्याला काय म्हणतात? असं चुच करायचं. आणि हिरवळीला बघून गुहर येतंय का नाही येत? बोला बोला की. हिरवळीला बघून गुहर आलं की हिरवळ टाकून द्यायची, गुहर धरायचं आणि बांधायचं. ज्ञानोबा म्हणतात असल्या जातीचा संसार आहे, सुरुवातीला हिरवळ दाखवतोय आणि जेवढे बी गुहरे बिघडलेत तेवढे फक्त हिरवळीनं बिघडलेत, बाकी काय नाही. आणि ती सुरुवातीची हिरवळ बघितल्यावर होय उचटाचाची चेपलन तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, त्याशी शिंग हलवायची पद्धतन, असली हिरवळ बघितल्यावर संन्याशाला सुद्धा आरबळून लग्न करावं वाटतं. असली हिरवळ असते ती हिरवळ होय, साधी हिरवळ आहे का ती? आता ओवी ऐका, बोगस मधला मी महाराज नाही, ज्ञानोबाची ओवी ऐका. महाराज ज्ञानोबा म्हणतात की ही कसला संसार आहे? असला संसार आहे. हिरवळीला जसं चारा बघितल्यावर पशु जसा भांबावतो, काय ज्ञानोबाची ओवी. ज्ञानोबा म्हणतात तसतलंच ही संसार सुद्धा, की एका जागेवर माणसाला गप बसू देत नाही. हिरवळीला बघून जशी गोहरे भुलत येत तसे चांगली चांगली माणसं हिरवळीला बघून बिघडली आहेत का नाही बिघडलीत? बोला की. बिघडले. मग हे असल्या जातीचा संसार आहे, त्याच्यामुळे ह्याला कसला संसार म्हणले? हा, फलकट संसार. कसला? फलकट आहे, फलकट निरर्थक संसार आहे. कीर्तनाला निघालो. हा, मनोनिभूते भांबावली, माझ्या ध्यानात येणं गेली. मनोनिभूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडली. ज्ञानोबा म्हणतात भांबावून गेले मधी पडलेत. आणि ह्याची विशेषता आहे महाराज, मधी पडलेच कळते पडलं का काही, आणि भवताली बघते. पण रान घसरगुंडीचे बॅकग्राऊंड, पुन्हा बाहेर निघता येत नाही, नुसतं भवताली बघते, पुन्हा कस तरी कडीला काढावं लागते. मग संतांनी याला विटी दांडूच्या खेळाची उपमा दिली. त्या खेळाची विटी दांडूच्या, एक विटीने एक दांडू, त्याचं नाव संसार. आता काय कायला दोन दोन इटे, ती गोष्ट निराळी, पण माणसं म्हणाले वेगळंच आहे रे जरा. एक विटीने एक दांडू, त्याचं नाव संसार. आणि हा संसार कसला म्हणतात तू कोबर आहे? फलकट. हा संसार कसला? फलकट. म्हणून फलकट तो संसार, संसार फलकट आहे. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे. संसार कसला? आता पहिल्या चरणाचा पूर्वार्ध चालू आहे आपला. आता ह्याच्यात 3 शब्द आहेत. किती शब्द आहेत? फलकट तो संसार. आता अर्थ किती शब्दाचा बघितलाय आपण? समजा 2 शब्दाचा झाला की, एक फलकट आणि दुसरा संसार. हे संसाराला विशेषण फलकट लावलेलं आहे ना. विशेषण काय लावलंय? संसार कसला? हा बोला की. फलकट. पण कोणता संसार फलकट? बरोबर, कोणता? 3च शब्द आहे. इंद्रियच्या नादानं मन संसाराच्या नादी लागलं, आणि मनाला मग तू कोबराने समजून सांगितलं की संसार कसला? फलकट. फलकट संसार
पण पहिल्या चरणातले 3 शब्दापैकी संसार कोणता फलकट? बोला की. तो कोणता गुरुजी? तो. आता शब्द राहिला ना फलकट. तो संसार ना. संसार कोणता फलकट? तो. तो म्हणजे काय? तो शब्दाचा अर्थ काढू. ताईट बसा, नीट बसा. हो बाया हित नाही नळाव बघा. आगा तो तिथं लय आवाज चलवतो ह्यांचा, इथं नाही चल. नीट बसा माझ्याकडे बघा. आता फलकटचा अर्थ कळाला नाही कळाला? हा बघा. फलशोपयस्य कटकाट यती यस्य सह फलकट सम्यक प्रकारेण संसरती श्रुसारयती इति नाम संसार. आता राहिला शब्द तो. फलकट संसार, पण कोणता संसार फलकट महाराज? तो. आता इकडे बघा गुरुजी ऐका. आता जुना आठवा, तुम्ही शिकवाय होता तवाचा आठवा. तो शब्द जो आहे तो शब्द व्याकरण परिभाषेमध्ये, व्याकरणामध्ये तो शब्द दर्शक सर्वनामाची सिद्धी करणारा. कोणत्या सर्वनामाची? सर्वनामच आहे, पण शब्दाच्या जाती